नमस्कार. मी वैद्य प्रीती मंगेश देशमुख, MD आयुर्वेद, पुणे. माझ्या प्रणव आयुर्वेद क्लिनिकमध्ये वेगवेगळ्या आजारांवर उपचार केले जातात. तसेच मी गर्भसंस्कार वर्गही घेत असते. प्रत्येक महिन्याला साधारणतः 4 काउन्सिलिंग सेशन्स घेतले जातात. माझ्याकडे असलेल्या पुस्तकांविषयी त्यांना माहितीही सांगण्यात येते. साधारणतः प्रत्येक महिन्याला, प्रत्येक त्रैमासिकमध्ये व संपूर्ण गर्भावस्थेत कुठली पुस्तकं वाचायची, कशा पद्धतीने वाचायची याचीही माहिती सांगितली जाते. पण गर्भिणी अवस्था असल्यामुळे एखादे पुस्तक जास्त वेळ बसून वाचणं किंवा वेळेअभावी, तसंच तिच्या पार्टनरलाही ते पुस्तक तिला वाचून दाखवणं किंवा स्वतः वाचणं हेही शक्य होत नाही. तर अशा वेळी जर ते पुस्तक ऑडिओ फॉर्ममध्ये किंवा व्हिडिओ फॉर्ममध्ये किंवा जर कॉम्बिनेशन फॉर्ममध्ये अवेलेबल असेल तर नक्कीच सोयीस्कर ठरतं. तर अशाकरिता घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती हे बालसंगोपनावर मौलिक मार्गदर्शन करणारं डॉक्टर हवी सरदेसाई यांचं पुस्तक मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आत्तापर्यंतच्या व्हिडिओ क्लिपिंग्समध्ये आपण लेखकाविषयी माहिती, पुस्तकाविषयी माहिती, पहिला अध्याय तुमच्या घरातही ज्ञानेश्वर जन्मू शकेल, दुसरा अध्याय आई मुलाचे नाते, तिसरा अध्याय किती पारदर्शक हा खेळ, चौथा अध्याय मूल पाहावे वाढवून, पाचवा अध्याय मूल माणसात येते, सहावा अध्याय शब्दाने शब्द, सातवा अध्याय आज आता आपण बघणार आहोत 2 वर्षांचा विवेक. चला तर मग बघूया. 2 वर्षांचा विवेक. 2 वर्षांचं मूल मातापित्यांना उपद्रव द्यावा अशा बुद्धीने कधीच काहीच करीत नाही. ही भाषा मुलाचा कड घेणाऱ्याची, त्याच्या कैवाऱ्याची आहे असं मात्र कृपा करून समजू नका. मी असं म्हणतो याचं कारण एवढंच की अशा वयात त्या बालकाला बुद्धी, विवेक यातलं काही असतच नाही. सहज प्रेरणांनुसार त्याची हालचाल, त्याच्या खोड्या मोडतोड चालू असते. कशाचाच विधी निषेध नसावा अशीच ती एक अतीव प्राथमिक अशीच मानसिक अवस्था असते. भोवतालची माणसं आपल्या लहरीनुसार त्या भल्या भुल्या वर्तनाचे अर्थ लावतात. त्याला बाळ काय करणार? लेकरू मोठं गुणाचं म्हणून मिळवणारी शाबासकीही त्यानं खास पराक्रमही मिळवलेले नसते. तसंच काय द्वाड कार्ट, छळवाद आहे नुसता. असला एखादा निषेधात्मक आहेरही त्याची आपकमाईत नसते. कारण एकच, बाळ बुद्धीपरस्पर काही करत नाही. त्याला विवेक नसतो. आणि येथेच पालकांच्या पुढे कर्तव्याचा डोंगर उभा राहतो. बालकाला सदसद विवेक शिकवणं, चांगल्या वाईटाचं ज्ञान देणं हे तर मातापित्यांचं काम असतं. होईल शहाणा, येईल आपोआप त्याची त्याला समजूत असं म्हणून गोष्टी वाऱ्यावर सोडून देता येत नाहीत. तर तसं चुकून जरी घडलं तरी बाळाची सारी बौद्धिक वाढ जागच्या जागीच खुंटून जाते. सुरवंटाचं सुरेख रंगीबिरंगी फुलपाखरात रूपांतर होताना आपण पाहतो. तसं इथंही रांगणारं मूल चालू लागतं. त्याला भाषा येऊ लागते. पण बस एवढंच. त्या पलीकडे सुसंस्कृत मानव म्हणून त्याच्या अंगी जो विवेक बाणवायचा, शहाणपणाचं सोनरूप चिकटवायचा, ते निसर्गाच्या कोणत्याही जादूने चिकटत नाही. तेथे मातापित्यांनाच श्रम करावे लागतात, खस्ता खाव्या लागतात. पदोपदी न कंटाळता त्या शहाण्या सुसंबद्ध वर्तनाचे धडे त्या कोवळ्या जीवाकडून गिरवून घ्यावे लागतात. संस्कार म्हणतात ते हेच. जन्माला आलेला जीव जात्यातच सुखलोलूप असतो. त्याला दाही दिशांनी येईल ते सुख काय ते प्रिय असतं. आल्या क्षणापुरतं जगणं हाच त्याचा निसर्गसिद्ध स्वभाव असतो. उत्क्रांती त्याला ज्ञात नसते. नव्हे कसल्याचं उन्नत अवस्थेची त्याला मुळात पर्वा नसते. शरीर वाढलं पण मन वाढलं नाही म्हणून तो जीव खंतावताना दिसत नाही. कसा दिसणार?
कोणी त्या मनाची प्रयत्नपूर्वक मशागत घडवली असेल तरच त्या मनाला स्वतःच्या अवस्थेची जाणीव होणार. ही जाणीव पालकांनी द्यायची असते. सर्वसामान्यपणे ती वात्सल्य भावनेपोटी दिलीही जाते. त्याच मायेपोटी बाळाचा सांभाळ केला जातो. बालकाच्या भावी आयुष्याची उभारणी पायाशुद्ध व्हायची असेल तर माता पित्यांच्या ठायी ही जाणीव चांगली डोळस असली पाहिजे. कारण या जाणीवेचं शास्त्र म्हणजे बालसंगोपन शास्त्र. आपण चांगलं असावं, स्वच्छ राहावं, आपलपोटेपणा करू नये, यातलं काहीच बाळाला नको असतं. कारण त्याला ते समजत नसतं. समजत नाही म्हटल्यावर मूल स्वतःला घाणीपासून, हावरेपणापासून परावृत्त तरी कसं करणार? मनः पूतं समाचरित, एवढाच त्याचा खाक आहे. ते खुशाल घाणीतलं उचलून खाणार, तुमच्या तोंडाचा घास काढणार, कदाचित उष्टा खरकटा चिमुकला हात परत तुमच्याच तोंडात घालणार. त्याच्या दरबारी काही चांगलं नाही आणि काही वाईट नाही. सुसंस्कृत वर्तनाची, आरोग्य अनारोग्याची, भल्याबुऱ्याची ही सर्व प्रेरणा मातापित्यांनी मुलाला द्यायची. म्हणजे त्याच्या ठिकाणीच होय नव्हेचे विवेक निर्माण करायचा. हा प्रारंभ आस्ते कदम तर खराच, पण जेवढा लवकर सुरू होईल तेवढा उपकारक ठरतो. आणि हेच काम कोणाला रंजक तर कोणाला कंटाळवाणं तर कोणाला अगदीच डोकेफोडीचं भासतं. ती एक कसरतच आहे. या विवेकाची कसोटी काय तर चांगलं वाईट भलं बुरं बाळाला स्वतःला समजावं. त्याला कोणी प्रत्येक दटावण्याच्या वेळ येऊ नये. सारखी रखवलदारी कोण आणि कशी करणार? दिव्याला हात लावू नये, भाजते, पायऱ्यांवर जाऊ नये, तोल जाऊन तोंडावर पडायला होतं. मग भोकाड पसरण्याचा प्रसंग येतो. हे बाळालाच उमगलं तर त्याचा अर्थ त्याला विवेक करता येऊ लागला. हे केव्हा आणि कसं होतं? मनातच वेळच्या वेळी तो नकाराचा विचार रखवलदारासारखा हात उभारून खडा झाला तर? आणि अवलोकन सांगते की बाळ 5-6 वर्षांचं होईपर्यंत या विचाराची अपेक्षित लागवड किंवा स्थिरस्थावर होत नाही. मग प्रश्न असा की 5-6 वर्षे थांबायचं का नाही? विवेकाची कवाडं आपोआप उघडवायची प्रतीक्षा का करायची नाही? 2-2.5 वर्षांच्या बाळामागे विवेकपणाचा लकडा लावायला आणि स्वतःचाही जीव दुःखात घालायला सांगितलं आहे कोणी? संवर्धन शास्त्राकडे खुशाल बोट दाखवीत या प्रश्नांना जबाब देता येईल की त्या शास्त्रांनी या अजान वयातच अपेक्षित वर्तनाचे धडे घालून दिले तरच आणि तरच बालमनाला विवेकीपणाची सवय जडते. हा काहीसा जुलमाचा रामरामच पुढे रामदासांना अभिप्रेत असणारा विवेक म्हणून मान्यता पावण्याचा सुखद संभव असतो. कसं ते पहा. 1.5 वर्ष ते 3 वर्ष या काळात मुलाकडून अनेक गोष्टी प्रेमळ सक्तीनं करून घेतल्या जातात. काहींना डोळे वटारून, आवाज चढवून आणि अगदीच क्वचित हात उंचावून पण सक्त नकार दर्शवण्यात येतो. मुलांच्या सहज उर्मी, समरी पॉवर मध्ये दडपून टाकण्यात येतात. अपीला वावच दिला जात नाही. समोर परातीत नुकतेच निवडून ठेवलेले तांदूळ असोत, या कामात मातोश्रींची दुपारची वामकुक्षी हुकली आहे. मनातली उर्मी काय तर परातीपाशी जावं आणि तांदूळ खोलीभर कसे उडतात ती मजा पाहावी. मनातल्या त्या विचाराला विरोध करील, अडसर घालील, हा काय वेडेपणा म्हणून हटकील, अशी कसलीच यंत्रणा बालमनामध्ये नसते. मग बालमनाचं अशा प्रसंगीचं चलनवलन तरी नेमकं काय असतं? बाळाला हात आवरता कशामुळे घेतं? त्या निशंक मनाला परिणामी कशाची भीड पडते? यांचं सरळ उत्तर असं आहे की माता पित्याच्या प्रेमाची. बाळाला कशानंही ते प्रेम गमवायचं नसतं. त्यापैकी कोणी नको म्हटलं की मुलं थांबतात.
त्यांना वडीलधाऱ्यांची नाराजी क्षणकालच का होईना पण समजते. ज्या मुलांचे चेहरे निसर्गतःच विशेष पारदर्शक किंवा भावदर्शक असतील तेथे चुकल्याची ओशाळगत सुद्धा संपून जाते. आई वडिलांचं प्रेम सुद्धा संपून जातं. आई वडिलांचं प्रेम हाच या वयात मुलांचा मार्गदर्शक असतो. तीच त्यांची प्रेरणा, तोच त्यांचा सतत हजेरी लावाव्यास लावणारा विवेक. ज्या मुलांना आईच्या नकाराचं महत्व वाटणार नाही, त्या नकारानं किंवा धाकानं म्हणा जी थबकणार नाहीत, त्यांच्या नंतरच्या आयुष्यात विवेकाचा उगम होणे अशक्य आहे. येथे कित्येक मातापिता विचारतील की दिवसाकाठी 100दा आम्ही नको नको नाही नाहीचा गजर करतो. तो करीत असतानाच लेकराच्या मागे धावधाव करतो आणि तरीही बाळाचं ऐकण्याच्या आमच्या शब्दांकडे लक्ष देण्याच्या नावाने भोपळ्या एवढा पूज्य. मग तुमच्या या समीकरणाच्या हिशेबात आमचं बाळावर पुरेसं प्रेमच नाही असं उत्तर निघावायचं. पण त्यांची ही विचारसरणी अनाठायी आहे, कारण येथे तुम्ही किती वेळा नकार घंटा वाजवता, जीवाची किती धावपळ करता हा सवालच नसतो. नकार समजावून घेणारी यंत्रणा जर एवढी तल्लख असती, समजूतदार असती, तर सैरावैरा धावणारा तो मनाचा गाडा पहिला नकाराला नसता का थांबला? तसा तो थांबावा अशी निसर्गाची योजनाच नाही. प्रसंगी म्हणूनच त्याला हातांनी धरून रुळावर उभा करावा लागतो. त्याची गाडी न कंटाळता अपेक्षित चाकोरीतून वारंवार चालू करून द्यावी लागते. यालाच वात्सल्य लागतं किंवा हेच वात्सल्यापोटी घरोघरी घडतं. बाळ मातेचं ऐकतं, तो शब्द प्रमाण मानतं. म्हणजे काय करीत असतं माहित आहे? तो नुसता आज्ञाधारकपणा थोडाच असतो. ती असते एक फार फार मोठी देवाणघेवाण. संस्काराचा प्रारंभ म्हणतात तो हाच. आई वडिलांचा शब्द मानला असता त्यांच्या चर्येवर आनंद दिसतो. त्या आनंद भावनेपोटी बहुतेक प्रसंगी बाळाला शाबासकी मिळते. मायेचा हात तोंडापाठीवरून फिरतो. या भरपाईच्या मोबदल्यात बाळ आई वडिलांना त्याज्य वाटणारी गोष्ट सोडून देतो. म्हणजे एक आनंद टाकायचा आणि दुसरा जवळ करायचा. पण सराव व्हायला, ती समज यायला अनेक कसरती घडाव्या लागणं अपरिहार्य असतं. असं काहीतरी तसंच तोलामापाचं बदल्यात मिळाल्याशिवाय बालमनाच्या सहस्फूर्त प्रेरणा दबत नाहीत. त्याच्या दृष्टीनं त्याज्य काहीच नाही म्हटल्यावर हातच सोडायला, मनातलं मोडवायला त्याला तितकंसं किंवा त्याहून मोठं सुख आकर्षण हवं ना. ती तृष्णा प्रेमाने भागते. मन तेवढं त्यांची घडणी म्हटल्यावर काही बालमनही चांगलीच ओढाळ संभावतात. काही केल्या ती नको त्या गोष्टींपासून मागे फिरत नाहीत. सांगणारा त्यावर हट्टीपणाचा शिक्का मारून मोकळा होऊ पाहतो किंवा कसं ऐकत नाही पाहतोच म्हणून हट्टाला पेटतो. बालहट्ट आणि प्रौढ हट्ट यांची जर अशी जुंपली, प्रौढांनी जर समजून घेतले नाही तर सारी शिक्षण क्रियाच कुंठित खंडित होते. प्रौढांनीही ध्यानात घ्यावास हवं की तो बसता रांगता जीव ऐकायचं नाहीच अशा संकल्पनानं त्याच्या आज्ञा ठोकरून लावित असतं. मनाची ती सगळीच यंत्रणा अद्याप कमालीच्या प्राथमिक अवस्थेत असते. कधी ती ठीक चालते तर कधी अकारण मोडून पडते. बहुतांश सगळी अडचण असते ती भाषेची. भाषा ज्ञान पुरेसं नसेल तर समजावून काय सांगणार आणि बालकाचं समजावून तरी काय घेणार? भाषा नसल्यानं काम करता येत नाही, युक्तिवाद जमत नाही. हाती राहतो तो फक्त नकार आणि शास्त्र सांगते की नकाराचा सारखा सारखा वापर करून तसं फारसं काहीच साधण्याजोगं नसतं.
नकारापेक्षा त्या नकाराचं रूपांतर जर होकारात करता आलं, म्हणजे एकाऐवजी दुसरं काही बदली देता आलं, पर्यायी आनंदाचा शोध लावून देता आला, तर गोष्टी खूपच सोप्या आणि सरळ घडविता येतात. कोणी काही म्हणो, बाल बुद्धी संवर्धनाचं काम मुळीच सोपं नाही. कोणीही करावं तसा तो पार्ट टाइम जॉब तर क्वचितच नाही. ते एक मन लावून करावायचं काबाड कष्टाचं आणि रात्रंदिवसाचं काम आहे. कुठल्याच कामात नसेल एवढी आत्मीयता, चिकाटी येथे आवश्यक आहे. बाल संवर्धन क्रियेत सहज गगनावेरी जाईल असं ते रोपटं वाढवण्यात अनुपम आनंद हे जमेस धरलं तर ते काम सोपं नव्हे. बालपणी मातेनं आणि पित्यानं संवर्धन करून निर्माण केलेलं ऋण फेडणं अशक्य मानण्याचा संकेत आहे. तो उगाच नसावा. बाळाला हवी असलेली गोष्ट त्याच्या हातून काढून घ्यावी, त्याबदली त्याला दुसरं काही खेळणं द्यावं, हे सांगणं जेवढं सोपं आहे तेवढंच ते प्रत्यक्ष आचरणात आणणं कठीण आहे, हे एकदम मान्य. मोठ्या माणसांना हवी असलेलीच वस्तू बाळाला हवी असते, कारण ती मोठ्या माणसांची असते ना. तेव्हा त्याच्या हाती द्यायची ती पर्यायी वस्तू मोठ्या माणसांच्या पसंतीतलीच असणं अगत्याचं असतं. सारं जिकिरीचं, कष्टाचं हे कोणीच नाकारत नाही, पण जिकीर निभावून नेण्यात शिक्षणशास्त्रीय असं फार मोठं समाधान असतं. प्रथम बाह्य उपचारांनी आणि नंतर क्रमशः अशी रास्त समजून घेण्याचं वळण बालमनाला पडावं, हाच तर मन विवेकी बनवण्याचा एकमेव उपलब्ध मार्ग आहे. वस्तूंचे एक ठीक आहे, त्या फारच मोलाच्या असल्या तर बाळ समजूतदार होईपर्यंत उचलून ठेवता येतात. त्याच्या नजरेत सहसा पडणार नाहीत अशी दक्षता घेता येते. पण स्वभाव विशेष असे काही प्रकट होतात की गृहस्वास्थ्य टिकवून धरायचं कसं, हाच यक्ष प्रश्न होऊन बसतो. उदाहरणार्थ, घरात पाठीवर भावंड यावायचा प्रसंग. बाळाच्या मनाची कितीही तयारी केली तरी आपल्या हक्कामधला वाटेकरी त्याला स्वभावताच नकोसा वाटू लागतो. आईची 8-10 दिवसांची गैरहजेरी या नव्या बाळामुळंच हे ग्रह पक्के होत जातात आणि दुस्वास सुरू होतो. काही केल्या समजूत पटतच नाही. धाक दाखवून देखील म्हणावा असा परिणाम साधता येत नाही. केवळ धुसफूस असते. तोवर फारशी चिंता नसते. पण जर का नव्या बाळाच्या शरीरालाच अजाणतेपणा का होईना इजा होण्याचा संभव निर्माण झाला तर काय करावं ते सुचत नाही. मातेच्या डोळ्यात पाणी ठरेनासं होतं. आपलेच दात, आपलेच ओठ, तिचा कधी नव्हे असा कोंडमारा सुरू होतो. अशा मनस्तापापासून निद्रानाशासारखे किंवा अल्सर सारखे आजार उद्भवल्याची उदाहरणे आहेत. बाळाचीही त्याच्यापुरती पंचायत असते. त्याच्या मनात मत्सर कसा कोण जाणे पण साठतो आणि भाषा नसल्या कारणानं तो व्यक्तविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नव्या बाळाला ओरबाडणं, पोचकारणं एवढंच बाळाच्या हाती राहतं. ते वय काहीसं वेडं, काहीसं शहाणंही असतं. एक गमतीदार प्रसंग आठवतो. एका घरातला दादा आपल्या लहानग्या ताईला अशीच मारहाण करू लागला. त्याला मनाई करायची तरी कोठे आणि आवरायचं तरी किती. सहज प्रयोग म्हणून त्याला नव्या बाळासारखं निमकापडी बाळ आणून दिलं आणि मुभा देऊन टाकली की तुला काय ओझ करायचं असेल, चिमटे काढायचे असेल तर ह्या कापडी बाळाला काढ. वाटलं पेच प्रसंग सुटला. पण कसं काय कसं काय. बाळ त्या कापडी बाहुलीचं कौतुकच करू लागला. बरोबरच आहे, त्याचं तिच्याशी कोठे शत्रुत्व होतं. पण मग घरातल्या वडील माणसांनीच बाळाला सुद्धा केव्हा रागवायचं असेल, तेव्हा त्या कापडी बाहुलीवरच राग काढायचं नाटक सुरू केलं.
कळ फिरायची ती फिरली आणि बाळाचा रागही बाहुलीच्या दिशेने निघू लागला. ती लहरही गेली. दरम्यान बाहुलीला मात्र चिंध्यांचं स्वरूप प्राप्त झालं होतं. असं काही न करावं, हर प्रकारे विवेक, रागाचा विषय किंवा स्थळ बदलून तो निरुपद्रवी करता येणं हा विवेकच. शिकवण्याचा प्रयत्न न करता केवळ माराच्या धागात मूल वागवितात तर मुलाच्या ठिकाणी काही अकल्पित आजार निर्माण होण्याचा आणि तो चांगला 8-8, 10-10 वर्षे चिकटून राहण्याचा धोका निर्माण होतो. काही हमखास मानसिक बिघाडही घडतात आणि ते तारुण्यातही सोबत करताना दिसतात. नावडत्या भावंडावर प्रेम करायची माराच्या धाकाने सक्ती झालेली मुलं पुढील आयुष्यात नेमकी नको त्या किंवा नावडत्या व्यक्तीच्या प्रेमात पडून पस्तावताना दिसतात. कोणाला हे सारं हास्यास्पद किंवा अतिरंजक वाटेल, पण हे खरं आहे आणि त्याच अर्थानं कवळ्या वयात विवेकाची शिकवण देण्याची शिकस्त करणं अगत्याचं आहे. हा शिकवणीचा काळ अतिशय त्रासाचा, अतिशय जिकिरीचा, प्रसंगी जीव नकोसा करून सोडणारा असतो, हे एकदम कबूल. पण हेच परिश्रम कारणी लागतात. ज्यांच्या वृत्तीत अकारण चलबिचल नाही, एकापेक्षा दुसरा अधिक न्याय्य, अधिक सात्विक आनंद शोधण्याची वृत्ती आहे, असे आदर्श नागरिक निर्माण व्हावेत, हेच आपले सुसंस्कृत उद्दिष्ट असेल तर घराघरातल्या या त्रास वाटणाऱ्या उपक्रमांना कंटाळून कसं चालेल? बालसुलभ प्रेरणांना वाट करून देणं, त्यांना यथोचित मार्गदर्शन करणं, याचंच नाव संगोपन. मानव जससा सुसंस्कृत होऊ लागला तसतसे त्यानं या प्रेरणांना वाट करून देण्याचे अनेक उपाय शोधले. आपले बैठे किंवा मर्दानी खेळ म्हणजे दुसरे काय असतात? मुलं खेळतात, खेळताना हार जीत पत्करतात, त्यांची मनं खळाळून स्वच्छ मोकळी होऊन निघतात. पण हे सगळं जाणीवपूर्वक घडवावं लागतं. याकरताच अगदी रांगत्या बाळांपासून ते धावत्या लेकरांपर्यंत डोळस लक्ष ठेवावं लागतं. एकदा का भाषेचा उगम झाला, भावभावना उचित शब्दांमध्ये प्रकट करता येऊ लागल्या की विवेक शिकवण्याचं कामही तुलनेत खूपच सोपं होतं. पण या भाषा प्रकरणीही काही पथ्य पाळावी लागतात. मुलांना घुमेपणा जरा सुद्धा करू देता कामा नये. त्याच्या केवळ रडण्याला, आकांड तांडवाला भीक घालता कामा नये. काय हवं, कशाला हवं ते तोंडाने सांग, बोल, अशी सवय सर्व प्रसंगी मुलाला लावली पाहिजे. राग, लोभ शब्दात साकार होत असतानाच पुष्कळ प्रमाणात संथ बनतात. त्याची तीव्रता कमी होते. मुलांना परोपरीच्या भावभावना शब्दात व्यक्त करायला लावायच्या त्या याच करिता. शब्दच विचारताना आणि नंतर आचारांना वळण देऊ शकतात. शक्य असेल तेव्हा तेव्हा बालकाशी अखंड संवाद साधावा. मागच्या पिढीतल्या आज्या पंजांची उदाहरणं आठवता आली तर पहा. नातवंडांपाशी त्यांचा सुखसंवाद अहर्निश जारी असावायचा. ओव्या, कविता, श्लोक, सुभाषित, भारुड, गोष्टी यांनी नातवंडांच्या मनाची पोती सदैव पोट भरून ठेच भरलेली असायची. थोरांच्या ह्याच ढेकरातून, ह्याच सायासातून लहानांना आचार विचारांचं अमौलिक धन प्राप्त होत असतं. मुलांच्या मागे लागायचं तरी किती? त्यांना काय काय म्हणून शिकवायचं? या अस्थानी शंकेनं आजचे पालक विस्मित होतात. मुलांच्याकडून अपेक्षा तरी किती करायच्या? हा त्यांचा आणखी एक प्रश्न असतो. यावर उत्तर असतं की तुम्ही द्याल तेवढं घ्यावायला, शिकवाल तेवढं शिकायला ते अघाशी जीव उत्सुक असतात. त्याचबरोबर ते तितकेच ऐदीही असू किंवा राहू शकतात. म्हणजे मुलांच्या शरीराची, शारीरिक हालचालींची वाढ होते, पण मनाची वाढ व्हावायची, बुद्धिमत्ता विकसित व्हावायची
ती प्रयत्नांशिवाय होत नाही. बुद्धिमत्तेच्या वाढीचं काहीसं हिऱ्यासारखं आहे. तुम्ही तिला जेवढे म्हणून पैलू पाडाल, तेवढी म्हणून कलाकुसर कराल, तेवढी ती चमचम करू लागते. मुलांचं अकारण निशब्द हट्ट पुरवायचे नाही. त्यांना बोलतं करायचं. ते एवढ्या करताच की जे प्राप्त करून घ्यायचं असेल त्याकरता परिस्थितीचं तापमान पाहून प्रयत्न करावे लागतात. अपयश आलं तरी नाउमेद न होता पुन्हा उभारी धरावी लागते. फुकटात घर बसल्या काही मिळत नाही या विचारांचं बाळकडू बाळपणातच मिळणं इष्ट असतं. अशा सायासांमधून मुलाचा स्वभाव घडत असतो. त्याला न्याय समजू लागतो. प्रयत्नांची महती कळते. चांगलं काय वाईट काय याचं ज्ञान होतं. ज्ञानदानाच्या भूमिकेत मातापित्यानं सदैव सन्निध उभं मात्र ठाकलं पाहिजे. दुर्लक्ष करून चालणार नाही. अपेक्षा धरायच्या त्या उंचच उंच बाळाच्या काहीशा आव्याकाबाहेरच्या धरल्या पाहिजेत. शिक्षण ते हेच. शिक्षकांचं काम ते हेच. व्यवहारात अनेकदा सुस्वभावी कर्तृत्ववान मुलं माणसं सर्वांच्याच आढळतात येतात. ती वाढ ती उभारणी काही निसर्गाची लहर किंवा यदृच्छाया म्हणून घडलेली नसते. त्यामागे पर्वतप्राय प्रयत्न असतात. माता पिता शिक्षक यांनी लावलेली विवेकाची टोचणी असते. प्राधान्य आहे ते आपल्या घरात असं बहुगुणी मूल असावं या आकांक्षेला. ती आकांक्षा असेल तर मार्गांचा तुटवडा सहसा पडत नाही. प्रेम आंधळ समजलं जातं. अपत्य प्रेमापुरतं ते चांगलं डोळस तेवढंच प्रयत्नशील कर्तृत्वान असं असू शकतं असाच अनुभव आहे. इथे आपण दोनच शब्द विवेक हे आपण बघितलेला आहे. 7वा अध्याय इथे संपलेला आहे. धन्यवाद.